हा दुसरा माणूस आहे, हा माणूस आहे का? कोण नाही बिंदास करा. याने बोलवलं पाहिजे, रेकॉर्डिंग आहे. मग याने दिलं आमंत्रण, आलो आम्ही. काय झालं ते काय झालं तेवढं कमी होतं का? पण काय केलं नाही अरे तुला कुठे वाटतंय? मी तिथे बोलवलं आम्ही आलो. रात्री रात्री बोलवलं आम्ही आलो. रात्री कोणी आलं आम्ही येणार इथे. येऊ ना. काल वाटप झालं, अजून किती वाटप करणार? काय आणलंच नाही तर काय वाटणार. अरे अंगत नाही तर आम्हाला यायला पाहिजे ना. रात्री अपरात्री काय चाललंय? हॅलो हा हॅलो. बघा सगळं. अरे काय नाही इथे का आमंत्रण द्यायला बोलवलं. मी एवढंच सांगेन की मला जस्टिस हवं. बाकी सगळं लोक स्वतः सुशिक्षित आहेत, सगळ्यांना सर्व कळतं, सगळ्यांना सगळं दिसण्यासारखं आहे. फक्त आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच सरकारकडे विनंती. रात्री मागी गणेश उत्सव 22 तारखेला आहेत, तर त्याच्यासाठी एका मंडळाने एक बैठक लावली होती. आणि ती बैठक मैदानात होती, कोणाच्या घरात नव्हती, टेरेसवर नव्हती. आणि जसे आपण सर्वसामान्य कार्यकर्ते जातो जसे 7 ते 8 जण गेले होते. तिथे नव्हते भाजपचे झेंडे, नव्हते काय नव्हतं, म्हणजे प्रचार संपलेला. जस्ट खुर्चीत बसून एक बैठक सुरू होती. ती बैठक सुरू असताना ते सर्वजण शिंदे गटातले तिथे आले आणि कोणी बैठक लावली आहे, कशासाठी बैठक लावली, कोणाला विचारून बैठक लावली आहे, तुम्ही इथे बैठकीच्या नावाने पैसे वाटणार आहात का, वगैरे वगैरे त्यांनी प्रकार सुरू केला. तो प्रकार सुरू केल्यानंतर तिथे वादिवाद नको म्हणून आमचे भाजपचे ओमनाथ नाटेकर साहेब असतील, बाकी पदाधिकारी तिथनं निघून जायला सुरुवात झाली. तर त्यांना वाटलं की हे निघून जातील आणि परत आम्हाला जे करायला आलं ते करायला भेटणार नाही म्हणून शिवीगाळ सुरू केलं. शिवीगाळ सुरू केल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी एवढं सांगितलं की शिवी वगैरे देऊ नका. तर त्याच्यावरनं त्याने परत त्यांना जवळपास जेवढ्या हातात मिळतील तेवढ्यांना खाली, म्हणजे ओमनाथ नाटेकरांना तर सिव्हिअर मार लागलेलाच आहे. जवळपास 7-8 जणांना जेवढं मारता येईल तेवढं मारलेलं आहे आणि सर्व हत्यार सहित तिथे होते. तर त्याच्यामुळे हा हत्याचाच कंड होता आणि ते त्याचे मित्र सोबत असल्यामुळे ओमनाथ नाटेकर थोडक्यात वाचले. नाही, या पूर्ण 19 पॅनलमध्ये मैत्रीपूर्वक लढत असल्यामुळे असं ठरलंय की म्हणजे चव्हाण साहेब असतील, आमचे दादा खासदार साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील, यांनी कोणीही इंटरफेअर करायचं नाही. जी कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्याप्रमाणे ते मैत्रीपूर्वक लढत करायची होती आणि कार्यकर्ते लढतात. कार्यकर्त्यांनी लढताना त्यांना त्रास झाला, त्यांना असं वाटलं की त्यांच्या पायाखाची वाहून निघून जाते. तुम्ही पाहत असाल आमच्यापैकी भाजपैकी एकही कोण, इव्हन जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा मी इथे आलो नाही प्रचाराला, पण त्यांना इतका त्रास झाला की त्यांनी त्या गोष्टीचा त्यांनी ते मनावर घेतला आणि आज आमचे बंधू नाटेकर यांची हत्या करण्यापर्यंत त्यांनी पाऊल उचललं. म्हणजे इतकं कार्यकर्त्यांची लढाई होती ही. कार्यकर्त्यांनी एकमेकांशी लढायचं होतं. कुठलाही वरिष्ठ नेता येणार नव्हता, जिल्हाध्यक्ष पण येणार, आम्ही ठरवून यायचं नाही, पण तरीही कामं नव्हती. व्याजधंदा, गुंडगिरी, दडपशाही, दादागिरी, हप्ते वसुली, ह्या सर्व गोष्टींनी ते लोक पूर्ण सज्ज आहेत आणि त्यांच्या विरोधात एखादा सामान्य माणूस उभा राहतोय आणि लढतोय ते त्यांना खुपलं नाही, त्यांना ते जमलं नाही. म्हणून त्यांनी आज आमचे मित्र नाटेकरांनी यांना म्हणजे प्राणघातक हल्ला केला आणि त्यांना मारून टाकण्याचा प्रयत्न केला. काल रोजी प्रचारादरम्यान झालेल्या भांडणामध्ये 5 ओळखीच्या व्यक्तीविरुद्ध आणि इतर जे काही लोक आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे डोंबिवली पोलीस स्टेशन या ठिकाणी. यातील जखमी हे एम्स हॉस्पिटल मानपाडा इथे ॲडमिट आहेत, तो उपचार चालू आहे. सर कोणाकोणावर गुन्हे दाखल झाले काय माहिती? तपासाचा मुद्दा आहे, नंतर सांगण्यात येईल. अटक केली का कोणाला? 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. पुढचा तपास चालू आहे.